स्वामीनी आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आजचे हे शिवराय संचलन शिवसेना नेते माननीय अनिल भाऊ देशमुख, अनिल भाऊ देसाई, आपले खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली निघते। या निमित्तानं किशोरीताई पेडणेकर इथं उपस्थित आहेत, ज्योतिताई आहे, नितीन पाटील बानगुडे, मयेकर साहेब, विलाजी पोतनीस, आशिषजी चेंबूरकर, सर्व पदाधिकारी स्थानिक लोकाधिकार समितीचे इथं उपस्थित आहेत। खरं तर मी मागच्या 2-4 वर्षापासून या शिवराय संचलनाला काही ना काही निमित्तानं सहभागी होत आलेलो आहे। खरं तर हा लढा मराठी माणसाचा, स्थानिक भूमिपुत्रांचा हा लढा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला। नाही तर मग रिझर्व्ह बँक असेल, नाही तर अन्य कोणती बँक असेल, इथं मराठी माणूस औषधालाही सापडत नव्हता। फक्त शिवसेना प्रमुखांचा ज्वलंत विचार आणि स्थानिक लोकाधिकार समितीच्या मुळे आज आपण ताट मानेनं छत्रपती शिवरायांच्या विचारानं, शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं आज ताट मानेनं भूमिपुत्र या सगळ्या बँकांमध्ये काम करतो। भले आज ही रिझर्व्ह बँक असेल, ही देश पातळीवरची बँक आहे, देशाची काय इंटरनॅशनल लेवलची बँक आहे, या ठिकाणी सुद्धा स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून आपला हा मला असं वाटतं एक छत्रपती शिवरायांच्या विचाराचा लढा सातत्यानं चालू आहे। 50 वर्ष उलटून गेले, स्थानिक लोकाधिकार समिती ताकदीनं काम करते, स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याची भूमिका करते। आज शिवराय संचलन जे आहे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचं विचाराचं एक जागृती आपण करतो, जागरण एक करतो। या संचलनाच्या माध्यमातून एक भगवत तुफान, भगवा विचार सर्वसामान्य जनतेत नेण्याचा प्रयत्न करतो। मला वाटतं छत्रपती शिवरायांना जे भूमिपुत्रांना घेऊन, मावळ्यांना घेऊन लढा दिला होता, तसाच लढा माननीय शिवसेना प्रमुखांनी मराठी बांधवांना घेऊन दिलेला आहे। मला असं वाटतं आजही लढा त्याच ताकदीने लढण्याची शक्ती शिवसेना प्रमुख आपल्याला देतात, छत्रपती शिवराय आपल्याला देतात। आणि म्हणून या शिवराय संचलन सातत्यानं चालू आहे, त्यालाही शुभेच्छा देतो, स्थानिक लोकाधिकार समितीच्या कार्यालयाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।